विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी सारथी संस्थेकडून मराठा समाजातील पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी या मागणीबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता। यावर उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत असे विधान केलं होतं। या वक्तव्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं अजित पवार यांचा जाहीर निषेध करत पवार यांना प्रतिकात्मक पुस्तकं भेट देत आंदोलन केलं। हिवाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी सारथी संस्थेकडून मराठा समाजातील पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी या मागणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता। यावर उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत असं विधान केलं होतं। संभाजी ब्रिगेडनं पवार यांचा जाहीर निषेध करत अजित पवार यांना प्रतिकात्मक पुस्तक भेट देत आंदोलन केलं। राजर्षी शाहू महाराजांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी त्या काळात मदत केली होती। म्हणजेच आजची फेलोशिप पीएचडी केलेले विद्यार्थी भारत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं योगदान देत असतात। त्याचबरोबर भविष्यकाळात घडणारे विद्यार्थी हे पीएचडी धारक यांच्या हातून घडत असतात। यामुळे अजित पवार यांनी सर्वप्रथम पीएचडी का करावी लागते हे समजून घ्यावं, यासाठी पीएचडीची माहिती सांगणारी 2 पुस्तकं त्यांना पाठवण्यात येत असल्याचं निलेश सुतार यांनी सांगितलं। सर्वप्रथम मी माजी गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचं मी अभिनंदन करतो की सारथीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या बाबतीतला प्रश्न त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला। परंतु अजित पवार यांनी त्यांना उत्तर देत असताना काय तुम्ही दिवे लावणार असे प्रत्युत्तर दिलं। या वक्तव्याचा मी अजित पवारांचा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत देश असेल, ह्या आपल्या देशाला संशोधनाची आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांची गरज असते। फेलोशिप जर विद्यार्थ्यांना सारथीच्या माध्यमातून मिळाली तर याचा आपल्याला देशालाच फायदा होणार आहे। ज्यावेळी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर शिक्षण घेण्यासाठी देखील फेलोशिप त्या काळात दिली होती, परंतु अजित पवारांना या पीएचडी काय कळालीच नाही। त्यामुळे आज आम्ही त्यांना ही पीएचडीची माहिती सांगणारी पुस्तकं आम्ही देत आहोत। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खोत, अभिजित काशीद, सचिन पास्ते, लखन चौगुले, सागर घोलप, समीर शेख उपस्थित होते।